नमस्कार. लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातल्या 2 डॉक्टर्स आणि 2 परिचारिकांना बेदम मारहाण करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह 4 समर्थकांवर शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव साळुंखे यांच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाण प्रकरणाचे दृश्य सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि सर्वसामान्य नागरिकांनी नापसंती व्यक्त केली. जोपर्यंत नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांवरती फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा पालिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेला होता. अखेर या प्रकरणी रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर काही लोकांनी सरकारवर अवाजवी टीका केली आणि या टीका करणाऱ्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून सरकारनं केवळ 18 तासात मिसिंग लिंकवरील वाहतूक पूर्ववत केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकवरून टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. मिसिंग लिंकवरती दरड कोसळण्याच्या घटनेनं आपण काही गोष्टी शिकलो. पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते हे आपल्याला लक्षात आलं. त्यामुळे आता आपण IIT मधल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नव्या उपाययोजना करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तिकडे हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार रूममधील ऑर्केस्ट्रा, डान्स बार कायद्याच्या कक्षेमध्ये आणण्यासाठी राज्य सरकारनं मंगळवारी विधानसभेत मांडलेलं दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. डान्स बार कायद्यामधील निर्बंध पाळले जात नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आणि त्यानंतर विधान परिषदेत या महत्वाच्या विषयावर चर्चा देखील झाली. यासह दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींवरती लक्ष असेल आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. मुंबई पुणे या मार्गावरील कनेक्टिंग लिंकवरती दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सुरू झालेल्या विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये आज थेट हल्ला चढवला. माझी बदनामी करा, पण जर महाराष्ट्राची बदनामी कराल तर कुणालाही सोडणार नाही असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिलेला आहे. 10 वर्षांनंतर आरोप करणारे नसतील, पण कनेक्टिंग लिंक असेल असंही देवेंद्र फडणवीस आवर्जून म्हणाले. काही लोक तर असे आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असतील आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. एखाद कोटी, जयंतराव तुम्ही हसू नका, मी तुम्हाला नक्की सांगतो आपल्याकडे काही हे नाही आहे, पण 1 कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत. पण मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, खरं म्हणजे कनेक्टिंग लिंकचं काय झालंय तर आपण सगळ्यांनी बघितलं, खोटारडेपणा सगळा बाहेर आला. पण त्याच वेळी महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून टाकली. दिले 14, पण लक्षात ठेवा, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाडावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आणि आजच्या याच महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते जयेश वाणी. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. जयेशजी, आज विरोधकांच्या टीकेला स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय आणि बदनामी करणाऱ्यांवर टीका केलेली आहे. कसं पाहता तुम्ही आज मिळालेल्या या उत्तराकडे? जयेशजी.
मी अनेक वर्ष विधान भवन कव्हर करत असल्यामुळे मला या गोष्टीची कल्पना आहे की एकदा मुख्यमंत्री साहेब एकदा बोलून गेले की त्याच्यानंतर पुन्हा रिप्लाय नसतो. त्यामुळे कदाचित रिप्लाय आमच्या बाजूनी करता आला नाहीये. कदाचित ती संधी मला मिळते आहे सभागृहाच्या बाहेर. मुद्दा असा आहे विशालजी की लोकशाहीमध्ये विरोधकांचं काम हे टीका करण्याचंच असतं. सत्ताधाऱ्यांनी त्यांची कामं सांगायची असतात. तर आता विरोधकांचं काम काय असतं, म्हणजे टीका करायचं कोणाचं काम असतं, तर विरोधक ज्यांनी कुठल्याही झालेल्या कामामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील, काही कमतरता राहिली असेल, तर ती सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणं हेच मुळात विरोधी पक्षांचं काम आहे लोकशाहीमध्ये, असं जे माझा समाजशास्त्राचा अभ्यास सांगतो तेवढ्यावरती मी सांगू शकतो. दुसरं पत्रकारांचं हे काम असतं की त्यांनी सातत्याने सरकारच्या प्रशासनातल्या व्यवस्थांमध्ये नियोजनामध्ये गलथानपणा आहे, ज्या चुका आहे त्या सरकारला दाखवून द्यायच्या आहेत. मग सरकारची बाजू कोणी घ्यायची आहे, तर सरकारमधल्या मंत्र्यांनी घ्यायची आहे, मुख्यमंत्र्यांनी घ्यायची आहे, सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी खासदारांनी घ्यायची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये DGI-PR नावाचा एक विभाग आहे की ज्यांनी सरकारच्या जाहिराती वर्तमानपत्रात छापून आणायच्या आहेत. जाहिराती छापणं त्यांचं काम आहे, पण टीका करणं हे वर्तमानपत्रांचं, माध्यमांचं आणि विरोधी पक्षांचं काम आहे. ते काम आम्ही केलं. आपण एकेका मुद्द्याकडे येऊयात. पैदा, लाज वगैरे जे शब्द आज सभागृहात मुख्यमंत्र्यांनी वापरले त्याच्यावरती मी अजिबात आक्षेप घेणार नाही. कारण असं आहे की ते मुख्यमंत्री जर त्यांनी नाही वापरले, ते आता सुपेरियर आहेत ना सर, ते सर्व शक्तिमान आहेत, ते काही बोललं तरी चालू शकतं. इतरांनी बोलायचं नाही. सामाजिक जी उतरंड आहे ना त्याच्यामध्ये ते सगळ्यात वरती आहेत, तर ते कुणाला काहीही बोललं तरी चालतील, इतरांनी काही बोलायचं नाही. पहिली गोष्ट, माझी बदनामी केली तरी चालेल, पण महाराष्ट्राची बदनामी केली तर सोडणार नाही, हे वाक्य ते देवेंद्र फडणवीस बोलतायत ज्यांनी महाराष्ट्रात सोबत द्रोह करून वेगळा विदर्भाची मागणी केली होती. वेगळा विदर्भ मागणाऱ्यांनी संयुक्त महाराष्ट्राबरोबर ज्यांनी द्रोह करून वेगळा विदर्भ मागितला त्यांनी महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राची बदनामीचा शब्द वापरावा. काय संबंध त्यांचा आणि संयुक्त महाराष्ट्राचा? काय देणं आहे? म्हणजे आधी वेगळा विदर्भ पाहिजे होता. माझं होत विशालजी, काय होईल मग पोहोचलं नाही ना तर मग गडबड होईल. ज्या लोकांनी वेगळा विदर्भ मागितला होता, मलिदा खायला एकत्र संयुक्त महाराष्ट्राचा मिळतो म्हणून आता तिथले मुख्यमंत्री झाले आणि स्वतःची मागणी विसरून गेले, त्यांनी मी विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही अशी घोषणा केली होती की नव्हती केली या अफवांमध्ये किंवा या सत्यतेमध्ये मला जायचंच नाही, नसेल केलेली. मुद्दा असा आहे की जे फोटोज आहेत माझ्याकडे, मी पुन्हा तुम्हाला आपल्याला फोटो दाखवतो. वेगळ्या विदर्भाच्या मागणीच्या वेळेस त्यांनी केलेले, एक सेकंड, हा फोटो मी तेवढ्यासाठीच आज काढून ठेवलेला आहे की महाराष्ट्रातल्या दर्शकांना ते दिसावा की वेगळा विदर्भ ज्या वेळेस या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या मंडळींनी मागितला होता, हे बघा हा कौल जनमताचा असा, हे इथे देवेंद्र फडणवीस उभे आहेत, हे वेगळ्या विदर्भाची मागणी करणारं. त्यांनी मतदान घेतलं होतं नागपूर आणि विदर्भामध्ये. तर ज्या लोकांनी महाराष्ट्र तोडण्याचे प्रयत्न केले, ज्यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नखा एवढं सुद्धा योगदान नाहीये, त्या लोकांनी महाराष्ट्राच्या गप्पा माराव्या, हे तर सगळ्यात हास्यास्पद आहे. देवेंद्र फडणवीसांनी हे समजून घ्यावं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून वेगळे आहेत, महाराष्ट्र वेगळा आहे आणि ते महाराष्ट्रद्रोही आहे. महाराष्ट्र ज्यावेळेस सगळ्यात मोठ्या संकटात होता ना, त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांपासून त्यांच्या सगळ्या आमदारांनी प्रायव्हेट PM फंडामध्ये कोरोना काळामध्ये आपले वेतन जमा केले होते. महाराष्ट्रद्रोही लोकांनी महाराष्ट्राविषयी बोलावं, हे दुर्दैव आहे. त्यांनी हे बोलू नाही, पण महाराष्ट्र बदनाम केला जातोय असा त्यांचा थेट आरोप आहे विरोधकांवरती. अहो, कुठला महाराष्ट्र बदनाम केला जातोय? चुका दाखवणं म्हणजे बदनामी करणं असतं का? उद्या हे कसेही वागतील बेमुरवतपणे. आज आपण एका त्यांच्या नगरसेवकाचं बघितलं वागणं, त्यांच्या खासदारांनी दिलेल्या पत्रकारांच्या शिव्या पण ऐकल्या, त्यांनी प्रशासनाला कसं फाट्यावरती मारलं, कमिशनर ऑफ पोलीसची कशी लायकी काढली, हे सुद्धा आपण बघितलं. ह्या सगळ्यांवरती टीका करणं म्हणजे महाराष्ट्र बदनाम होत असतो का? बरं, कनेक्टिंग लिंक या महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतोय. जयेशजी, मला तुमचा मुद्दा लक्षात आला. अवधूतजी, आजच्या या उत्तर देतेवेळी मुख्यमंत्र्यांनी का विरोधकांना दम दिला? नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं हे तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे मला. मुख्य म्हणजे सर्व विरोधक फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत, निराश झालेले आहेत, हताश झालेले आहेत. त्यांच्याबरोबर असलेली माणसं त्यांना सोडून चाललेली आहेत. ज्या पक्षाची भूमिका आता हे प्रवक्ते मांडत आहेत तो पक्ष आता करंगोळी एवढा पण राहिलेला नाही. तुका आकाशा एवढा हा या नावाचा एक अभंग आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा. त्यातल्या शेवटची ओळ आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता विरोधक सुद्धा हे फक्त टीकेपुरते उरलेले आहेत. टीका जरूर करावी. लोकशाही बद्दल बोलत असताना टीका करण्याचा अधिकार विरोधकांना आहे. कित्येक वेळा सत्ताधारी पक्षातली लोक सुद्धा सरकारचं जर चुकत असेल तर सरकारवर सुद्धा टीका करतात. ती चांगलं लक्षण आहे.
लोकशाहीमध्ये विरोधकांनीच काही वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या मित्रांनी सुद्धा सरकारवर टीका करणं वेलकम आहे. परंतु ही टीका ही सत्यस्थितीला धरून असली पाहिजे आणि ती कन्स्ट्रक्टिव्ह असली पाहिजे. ज्यावेळी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये गेली 12 वर्ष आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या ताकदीने मेड इन इंडिया या माध्यमातून आणि स्वतःची टेक्नॉलॉजी याने मोठमोठे ब्रिजेस, मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहेत. आतापर्यंत परदेशी कंपन्यांना आपण तिथे बोलावून घ्यायचो, कन्सल्टंट नेमायचो, कॉन्ट्रॅक्ट जायचो. त्याच्याऐवजी संपूर्ण भारतीय बनावटीचं तंत्रज्ञान आणि भारतीय कन्स्ट्रक्शन कंपन्यांना लावून ही मोठमोठी कामं केलेली आहेत. विरोधकांना कदाचित त्याच्यामुळे पोटशोळ उठत असेल. ज्या प्रकारे महाराष्ट्र डेव्हलप होतो आहे त्यावेळी हताश आणि निराश हे विरोधक आता काही ना काहीतरी खुसपट काढत आहेत. आता नॅचरल कॅलॅमिटीज आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये पडला नाही एवढा पाऊस मुंबईमध्ये 3 आणि 4 दिवसात पडला. आपल्या या घाट माथ्यावर म्हणजे जिकडे कोकण आणखी पश्चिम महाराष्ट्र वेगळा होतो या सह्याद्रीच्या रांगेमध्ये सह्याद्रीची रांगच मुळी ठिसूळ आहे. आमच्या कोकणामध्ये या दगडातून आम्ही घरं बांधतो आणि त्यांना चेरे असं म्हणतो. हे एवढे भुसभुशीत असतात की त्याच्यामध्ये स्खलनं हे नियमित होत असतं. ही काय आजची गोष्ट नाहीये. जे घडतं आहे ते 2014 नंतरच घडतंय का अशातला भाग नाही. परंतु गेली अनेक वर्ष जो रखडलेला प्रोजेक्ट होता कनेक्टिंग लिंकचा तो आदरणीय देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केला. त्याच्यामध्ये हे विघ्न आलं हे नॅचरल कॅलॅमिटी आहे. हे काही निकृष्ट बांधकामामुळे झालेलं नाहीये किंवा काही नाहीये. पण अशा वेळी 60,000 कोटी रुपये पाण्यात गेले असं म्हणणं म्हणजे मला वाटतं खोटेपणाची परिसीमा आहे. आज खोटेपणाच्या जीवावर जगणाऱ्या विरोधकांचं पितळ उघड पडलेलं आहे आणि महाराष्ट्र विकासाच्या दिशेने धावतो आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिघांच्या सरकारला बळकटी मिळण्याचं आणखीन एक मोठं कारण की यांचा खोटारडेपणा. हे स्वतःच्या माणसांना टिकवू शकत नाहीत तर ते आता संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा विषय काढतात आहेत. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी होती ती 1960 सालाच्या आधीची होती आणि 1960 साली ज्या पक्षाचं हे नाव घेतात तो पक्ष पण जन्माला आला नव्हता. संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती त्याच्यामध्ये सगळेजण उतरले होते आणि तो काही एका पक्षाचा विषय नव्हता. ज्यांना महाराष्ट्राच्या एकीकरणाबद्दल आस होती म्हणजे बेळगाव कारवार पासून निपाणीपर्यंत महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे असं ज्यांना वाटत होतं त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन काम केलं होतं. त्याला विरोध काँग्रेसचा होता. आता काँग्रेसच्या मांडीवर जे लोक जाऊन बसलेले आहेत ते संयुक्त महाराष्ट्राची बात करतात आहेत. हाच एक मोठा विरोधाभास आहे. ज्या मोरारजी देसाईने महाराष्ट्र त्यावेळच्या बॉम्बेचे मुख्यमंत्री असताना 107 हुतात्मे केले, ज्यांनी आज सूर्य चंद्र मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे उद्गार काढलेल्या सखा पाटलांच्या काँग्रेस बरोबर, मोरारजी देसाईच्या काँग्रेस बरोबर ज्यांनी साटेलोट केलं आणि विवाह केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसले त्यांना संयुक्त महाराष्ट्राबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे. बरं अवधूतजी, आपल्या पक्षाची आणि मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणायचं याची बाजू लक्षात आली. मात्र जयेशजी काय आहे की विरोधाला विरोध करायचा म्हणून केवळ टीका होतीये का? मुख्यमंत्री म्हणतात माझ्यावर टीका चालेल पण महाराष्ट्राची बदनामी चालणार नाही. त्यामुळे या प्रकरणावरती विरोधक नेमकं काय विचार करताय? काय झालं, आपल्याकडे भारतीय जनता पार्टीला गेल्या अनेक वर्षात सवय लागली आहे की अर्धवट मांडायचं, असत्य मांडायचं, खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. तुकाराम महाराजांचा जो अभंग त्यांनी आता सांगितला ना तो अभंग मी पुन्हा एकदा त्यांनी काय केलं, वरची एक ओळ घेतली, खालची एक ओळ घेतली, नेहमीप्रमाणे एडिट केली आणि आपल्या सोयीने दिली धडाडून तो दाबून दिली. अभंग पूर्ण असा आहे, अणुरेणिया थोडा का तुका आकाशा एवढा गिळून सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आता ह्याच्यातला जी सगळ्यात महत्वाची ओळ आहे ना सांडिली त्रिपुटी, म्हणजे मी काय सोडून दिलं तर ही त्रिपुटी काय आहे तर कार्य, कारण आणि कर्ता म्हणजे स्वतःला विसरणं आहे. अख्ख्या भाषणामध्ये ज्यांनी फक्त स्वतःचं महिमा मंडन करून घेतलं त्यांच्या समर्थनार्थ तुम्ही तुकाराम महाराज स्वतःला विसरताना जे वाक्य वापरतायत तो अभंग वापरतायत. मला धन्य आहे म्हणजे की हा कसं काय लागू पडतो.
तुकाराम म्हणतायत की हे सगळं विसरून जायचंय भवसागरातलं, आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही काय काय केलं, हे सगळं मांडणी स्वतःभोवती घेऊन फिरणारा, स्वतःला महाराष्ट्र समजणारे महाराष्ट्रद्रोही लोक स्वतःसाठी हा अभंग वापरतायत, ज्याच्यामध्ये स्वतःलाच विसरायला सांगितलंय. मी तर पूर्ण अभंग सांगितला. आम्हाला म्हणे करंगळी एवढे उरलोय. तर या महाराष्ट्राचा, या भारताचा, या हिंदुस्थानचा आणि या हिंदू धर्माचा इतिहास आहे. या हिंदू धर्मामध्ये आपण ज्यांना अवतार मानतो ना, त्या भगवान श्रीकृष्णांनी त्याच करंगळीवरती गोवर्धन उचवला आणि लाखो लोकांचे प्राण वाचवले होते. आम्ही किती आहोत याला महत्व नाहीये, आम्ही काय करू शकतो याला महत्व आहे, आणि आम्ही ते करून दाखवलंय. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आमचा त्याच्यानंतरचा जन्म आहे म्हणे. पण जन्म देताना जे आईबाप आहेत ना शिवसेनेचे, ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतूनच जन्माला आलेले आहेत, तिथूनच आले. प्रबोधनकार ठाकरे असतील, स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील, हे सगळे संयुक्त महाराष्ट्राचंच प्रतीक आहे ना. मोरारजी देसाईंचं नाव भारतीय जनता पार्टी घेतं. मला दंडवत यासाठी करावा लागतो भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रवक्त्यांना आणि त्यांच्या सगळ्या विचारधारेला, की ज्या मोरारजी देसाईंनी मराठी माणसावरती अशा पद्धतीने गाडी चालवली होती, तिथे 106 हुतात्मे दिले. अरे त्याच मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात तुमचा जनसंघ जाऊन बसला होता ना, तुम्हीच होतात ना. अटलजी परराष्ट्र मंत्री होते ना त्याच मोरारजी देसाईच्या मंत्रिमंडळामध्ये, केंद्र सरकारमध्ये. तेव्हा नाही वाटलं काही. आणि आज मोरारजी देसाई, बरं ते गुजरातचेच आहेत, मोरारजी देसाई पुन्हा तिथे मांडीला जाऊन बसले, ते नाही तुम्हाला आठवत. आज आम्हाला काँग्रेसवरती बोलताय. किमान काँग्रेसनी, नेहरूंनी जो कलश आहे महाराष्ट्राच्या निर्मितीचा, तो तर दिला होता. विरोध करणाऱ्या सका पाटलांसारख्या माणसांना याच मुंबईमध्ये त्यांचं पानिपत करून दाखवलं होतं. जॉर्ज फर्नांडिस म्हणून निवडून आले होते. मी तर मुंबईचा राहणारा नाही, वाघ सर तर प्रॉपर मुंबईचे आहेत. त्यांनी तरी किमान हा इतिहास विसरू नये किंवा अर्धवट आणि सोयीचा सांगू नये, कारण की त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. ते खूप ज्येष्ठ आहेत आणि मला ते खूपच आदरणीय आहेत. मोरारजी देसाईंचा उल्लेख झाला, संयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख झाला, काँग्रेस सोबतचा उल्लेख झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तुम्ही सांगा जनसंघाने सहभाग घेतला होता का? तर जनसंघाने सहभाग घेतला नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतला होता का? घेतला नव्हता. त्यांची 4 नावं सांगा हो. त्यांच्यापैकी तर कुणीच नव्हतं. ज्या डाव्यांना आणि ज्या समाजवाद्यांना भारतीय जनता पार्टी शिव्या देत त्यांचं अख्खं आयुष्य गेलं ना, ते समाजवादी आणि ते डावे उलट संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये होते. त्या डाव्यांचा मुकुटमणी ज्याला म्हटलं जातं, त्या भगतसिंगाचं तुम्ही नाव घेता. तो कम्युनिस्ट कॉम्रेड भगतसिंग हे देशासाठी लढले. आम्ही कुठासाठी लढलो आणि आम्ही काय केलं? संयुक्त महाराष्ट्रात शिवसेना होती की नव्हती, म्हणून शिवसेनेला बोलायचा जर अधिकार नसेल तर तुम्हाला देशावरती बोलायचा अधिकार नाहीये, संघाला देशावरती बोलायचा अधिकार नाही, कारण की तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हतात. हे असे पॅरामीटर्स लावणार असाल तर हे पॅरामीटर पहिल्यांदा तुम्हाला लावलं पाहिजे. तुम्ही देशद्रोह्यांबरोबर होतात, तुम्ही इंग्रजांबरोबर होतात, तुमच्या पक्षाची जी पितृसंस्था होती ती इंग्रजांबरोबर होती. मग तुम्हाला तर देशाविषयी बोलायचा कुठलाच नैतिक अधिकार नाहीये. जयेशजी, कनेक्टिंग लिंक आणि आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलेला इशारा, या मुद्द्यावरती येऊयात पुन्हा. हा, ते म्हणताय हिम्मत, काय शेर वापरला होता त्यांनी? हिम्मत होती म्हणून लिंक रोड बांधला. हिम्मत होती म्हणून लिंक रोड बांधला आणि त्याला म्हणतात की गिरते है शेरे सवार मैदान में. एक शेर त्यांनी विधानसभेच्या पटलावरती ठेवला. मलाही एक शेर आठवतोय, एक ही उल्लू काफी है बर्बाद गुलिस्ता के लिए, यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, खुदा जाने अंजाम गुलिस्ता का क्या होगा. म्हणजे हिम्मत होती म्हणून लिंक रोड बांधला, हे वाक्य कसं होऊ शकतं? हिम्मत होती म्हणून, हिम्मत आणि वेडेपणा यात फरक असतो. आपल्याला माहितीये की आपण सगळ्यांनी ज्या बातम्या केल्या, अगदी इतर वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी सुद्धा त्या बातम्या केल्या, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं होतं की या प्रकल्पाचा जो मूळ आराखडा होता तो पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच त्यांच्याकडे आले होते. पण हा कसा चुकीचा आहे, त्यामुळे निसर्गाचा कसा ऱ्हास होऊ शकतो, हानी होऊ शकते, जीवितहानी होऊ शकते, पाण्याचे काय प्रॉब्लेम होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो जो लिंक रोडचा जो आराखडा होता तो नामंजूर करण्यात आला होता. आता तो विचार करून जे नामंजूर करण्यात आलं होतं त्याला जर तुम्ही वेडेपणाला जर तुम्ही प्रत्यक्षात उतरवलं तर त्याला हिम्मत म्हणणार. हिम्मत आणि वेडेपणा यामध्ये फरक असतो. आपल्याला आठवत असेल की हिम्मत आणि वेडेपणामधला फरक छत्रपती शिवरायांच्या काळात आपल्याला दिसला होता की ते 7 लोक ज्यांच्यावरती नंतर गाणं लिहिलं गेलं, बहलोल खानाच्या मागे गेले होते त्या कोल्हापूरच्या गडिंग्लज पर्यंत, वेडात मराठे वीर दौडले 7. छत्रपती शिवरायांना आवडलं नव्हतं. ते म्हणले की वेडेपणा नाही करायचा असतो. छत्रपती शिवरायांना जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा त्यांनी युक्तीने काम घेतलं. दरवेळेस शक्ती नव्हती लावली. तुम्हाला जर माहिती होतं की हा प्रोजेक्ट व्हायबल नाहीये, बरं या प्रोजेक्टचं काम ज्यांना दिलं गेलं, तुम्ही जर श्रेय घेणार असाल तर त्याचं अपश्रेय सुद्धा तुम्हाला घ्यावं लागेल. हे काम ज्या कंपनीला दिलं गेलं होतं त्या कंपन्यांवरती खूप सिरियस एलिगेशन्स आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. अगदी तेलंगणामध्ये
ज्यांच्या बरोबर ज्या भ्रष्टाचारावरती तुम्ही आरोप केलेत ना, त्या चंद्रबाबू नायडूंनी याच कंपनीला फायदा मिळवून द्यायचा म्हणून तेलंगणामध्ये शेकडो आणि हजारो रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिले होते. त्यांच्यावरती बंदी होती. नंतर तिकडे दुसरं सरकार बदलल्यावरती त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते. अशा ब्लॅकलिस्टेड झालेल्या ज्यांनी यापूर्वी एक काश्मीरमधला बोगदा बांधला होता, त्या बोगद्याचं निकृष्ट काम झालं, तो बोगदा पडला, त्याच्यावरती तुमच्याच पक्षाने केंद्र सरकारने इन्क्वायरी लावली होती. त्याच कंपनीला तुम्ही पुन्हा महाराष्ट्राचा बोगदा बनवायला देतात. जर श्रेय घ्यायचं असेल तर अपश्रेय घेण्याची सुद्धा तयारी सत्ताधाऱ्यांनी ठेवली पाहिजे. ही कुठली वृत्ती आहे की आम्हाला बोलायचं नाही? तुम्ही कोण आहात? तुम्ही देव आहात का? तुम्ही कोण आहात की तुम्हाला बोलायचं नाही? तुम्ही थेट सत्ताधाऱ्यांवरती एवढी टीका करत असताना अवधूतजी मला एक विचारायचं आहे की कनेक्टिंग लिंक, त्यासाठी झालेला खर्च आणि देशाच्या अभिमानास्पद असलेला प्रोजेक्ट किंवा मार्वल प्रोजेक्ट म्हणून तो कायम राहणार असं म्हणत असताना दुसरीकडे 10 वर्षांनी आरोप करणारे नसतील मिसिंग लिंक असेल, याचा अर्थ आम्हाला सांगा. याचा अर्थ स्पष्ट आहे. हे जे बोलणारे आहेत जयश्री ते आता संपत चाललेले आहेत. त्यांना त्यांना बोलायचं तर बोलू देत. त्यांना 15 मिनिटं त्यांनाच बोलू देत. ते खूप बोलतात. नाही, अवधूतजी बोला. आपल्याला डिस्टर्ब नाही करते. मला वाटलं, मला ऐकू नाही आलं. आपल्यालाच विचारलं, आपणच बोला. अवधूतजी बोला. माझी काहीतरी मानसिकता आहे सर, आपल्याला कल्पना आहे, मी ऐकतो आपलं. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की 10 वर्षानंतर काय होणार. कारण असं आहे की गेल्या 2014 पासून भारतामध्ये जे काही चाललेलं आहे, सर्वसामान्य माणसाच्या हिताचे प्रोजेक्ट, आणखी ज्या काही गोष्टी अगदी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार करत आहे, त्यामुळे जवळजवळ 71 ते 72% लोक आज भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहेत. विधानसभा म्हणू देत, त्याच्यानंतर झालेल्या नगर परिषदा म्हणू देत, जिल्हा परिषद म्हणू देत, आत्ताच बघा ना, ज्या 17 विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये यांना खातं पण उघडता आलं नाही. आणि त्यामुळे यांची परिस्थिती एवढी वाईट आहे की आउट ऑफ फ्रस्ट्रेशन, जसं मी मगाशी म्हणालो तसं बोलतात आहेत. जास्त बोलल्यानंतर जास्त मतं जर मिळत असतील तर कदाचित शिवसेना उभाटाला ती जास्त मिळाली असती. कारण सकाळचा 9चा भोंगा एवढा बोलतो, तो जेवढा बोलतो तेवढा आम्हाला फायदा होतो. विरोधकांना पुन्हा सांगतो, विरोधकांचं ते काम आहे की टीका करणं, पण टीका करणं म्हणजे जोर जोराने ओरडणं नाही. आपण जोर जोराने ओरडलो म्हणजे ते सत्य होतं असं पण नाही. मगाशी प्रवक्ते साहेब म्हणाले की उतरंडीमध्ये, सामाजिक उतरंडीमध्ये मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर येतात. तर सामाजिक उतरंड आम्ही मानतच नाही. आम्ही ही राजकीय उतरंड आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय उतरंडीमध्ये मुख्यमंत्री हे क्रमांक 1 वरच असतात. तुमचे पण ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी पण ते राजकीय उतरंडीवर 1च नंबरवर होते. शेवटी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणावर तुम्हाला जी काही टीका करायची ती तुमचा अधिकार आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात दिलेलं आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्ही कुठेच नसणार, औषधापुरते सुद्धा उरणार नाही. कारण तुमचा हा जो दुर्गुण आहे प्रत्येक गोष्टीवर टीका करायची, ते लोकांना आवडत नाही. लोक हुशार आहेत, लोकांना कळतं की ज्यावेळी मुसळधार पाऊस पडतो त्यावेळी प्रथमच नाही तर सातत्याने हे सह्याद्रीच्या रांगेमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. आणि अशा घटना घडल्यानंतर आपत्कालीन स्थितीमध्ये जे सरकार ताबडतोबीने काम करतं, 3 मिनिटांमध्ये तिकडे क्रेन पोहोचवली जाते, तिकडची 18 तासामध्ये संपूर्ण दरड हटवून तिकडची वाहतूक सुरळीत केली जाते, त्याला लोक सॅल्यूट करतात, त्याला लोक सलाम करतात, त्याला लोक मत देतात. परंतु घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या माणसाच्या मागे जे असतात ते निघून जातात. शेवटी तुम्ही जर पुढे जात राहाल आणि मागे बघाल वळून, तर तुमच्या मागे येणाऱ्या 10 वर्षामध्ये कोणीही नसेल. हाच संदेश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेच्या भाषणामध्ये दिलेला आहे. ज्याला जो समजायचा आहे तो समजून गेला, ज्याला समजायचं आहे त्यांनी समजलंय, ज्यांना नाही समजलेलं आहे त्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. बरोबर आहे. मात्र आज विरोधकांना ज्यावेळेला सज्जड दम देण्यात आला त्यानंतर विरोधक मात्र या रस्त्याचा वापर करतील का, त्याच्या सुरक्षेवरती विश्वास ठेवतील का? अगदी थोडक्यात, कारण वेळ संपत आलेली आहे. मी अगदी थोडक्यातच बोलतो, मी अगदी थोडक्यात सांगतो. हा दंभ भरून 70-71% मतं मिळाली. लोकसभा जी सर्वसमावेशक लोकसभा असते जिथे देशभरातली लोक एकत्र मतदान करतात, 37% मतदान काठावरती पावगाडी आहे भाजप. त्यामुळे त्यांनी हा दंभ भरू नये. बरं, ह्याच्या उपरी जाऊन जर त्यांना विश्वास असेल तर कशाला लोकांचे आमदार खासदार चोरताय? मग जर एवढा मोठा पक्ष आहे तर तुम्हाला आमदार खासदार चोरावे लागतात. यावरूनच तुम्हाला कळतं. आमदार खासदार जाऊ द्या, गल्लीतले 3-5 नेते सुद्धा चोरून नेला तुमच्या पक्षाने की जरा हा बरा दिसतोय, आपला माणूस जरा मागे ठेवूयात. ही तुमची ताकद आहे. तुमची जर ताकद असती तर तुम्ही स्वतःच्या बळावरती सत्तेवरती आला असतात. निम्मे मंत्री इकडचे तिकडचे घेतलेले लोक सोबत घेऊन बसता तुम्ही, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, आणि तुम्ही ताकदीच्या गप्पा मारतात. काही उदाहरणं देतो.
मुंबईमध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालय, एक दंत महाविद्यालय, 29 प्रसूतीगृह, 16 उपनगरीय रुग्णालय, 6 रुग्णालयांमधून गरजूला सुविधा पुरवली जाते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा हे जगातलं सगळ्यात मुंबई महापालिकेने बांधलेलं सगळ्यात मोठ्या धरणांपैकी एक धरण. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची एकत्रित लांबी 7,000 किलोमीटर पर्यंत गेल्या 25 वर्षात उद्धव साहेबांनी वाढवली आहे. आपल्याला कल्पना असेल, आता ज्या कोस्टल रोड विषयी बोललं जातं, तो कोस्टल रोड हा ड्रीम प्रोजेक्ट होता उद्धव साहेबांचा. तो त्यांनी आकाराला आणला, त्यांनी कामाची सुरुवात केली. कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं बघा, लोक लक्षात ठेवतात, यावरती माझा विश्वास आहे. लोक हे नेहमी लक्षात ठेवतील की जात, धर्म, पंथ, लिंग न बघता, कुठलाही भेदभाव न करता सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात प्रत्येकाची सेवा करण्याचा, मदत करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस तुम्ही गर्दी जमवून मंदिर उघडण्याचा धोशा लावला होता, ज्यावेळेस तुम्ही गर्दी जमवून लोकांना गर्दीमध्ये मारण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळेस अफवा पसरवून हायकोर्टाने, औरंगाबाद खंडपीठाने अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं, अफवा पसरवून तुम्ही लोकांना आरोपी करण्याचे प्रयत्न केले, त्यावेळेस उद्धव साहेब कुठलीही जात, धर्म, पंथ, लिंग न बघता सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या मराठी आणि इतर भाषिक लोकांच्या पाठीशी ताकदीने उभं राहिले. लोक हे लक्षात ठेवतील आणि लोक हे कधीच विसरणार नाही की तुम्ही वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे आणि महाराष्ट्र संकटात असताना प्रायव्हेट पीएम फंडामध्ये आपलं वेतन देणारे महाराष्ट्रद्रोही आहात, हे कधीच विसरणार नाहीत लोक. तुम्ही काय म्हणताय, म्हणजे खूप पैसे खर्च करून आम्ही एक मार्वल तयार केलं. सर मला सांगा, डायनामाइटचा शोध ज्यांनी लावला ना सर, तो त्यावेळेसचा जगातला सर्वोत्कृष्ट शोध होता. पण त्यांनी डायनामाइटचा शोध लावल्यानंतर आपले सगळे पैसे हे जगातल्या नंबर 1च्या नोबेल पुरस्कारासाठी डोनेट करून टाकले. कारण की त्याला माहिती होतं, सगळ्यात महागडा जरी शोध असला तरी तो लोकांच्या उपयोगाचा नाही, तो लोकांचे प्राण घेणार आहे. त्या कॉस्ट किती आहे त्या प्रोजेक्टची, यापेक्षा त्याची उपयोगिता काय आहे हे महत्वाचं आहे. तुम्ही लोकांचे पैसे पाण्यात घातल्याचं तर दिसतच आहे. आणि उपयोगिता म्हणाल तर तुम्ही जो निसर्गाचा ऱ्हास केलाय, निसर्ग काही भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या लोकांनी तयार केलेला नाहीये. तुम्ही निसर्ग संपवत आहात आणि वरतून तुम्ही विरोधकांना सांगता टीका करू नका. टीका करणं हे विरोधकांचं काम आहे. आणि जोपर्यंत आम्ही आहोत, आम्ही 4 आहोत, 40 आहोत का 1 आहोत, यापेक्षा आम्ही जनतेचे प्रश्न सतत सत्तेसमोर मांडत राहू. सत्तेच्या डोळ्यात डोळे देऊन आम्ही आमचे प्रश्न मांडत राहू, जनतेचे प्रश्न मांडत. बरं, म्हणजे आपण टीका करत राहणार आणि जे घडलेलं आहे त्याचं वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न करत राहणार. जयेशजी, अवधूतजी, मला अगदी थोडक्यात विचारायचं आहे की कनेक्टिंग लिंक असताना त्याचा वापर सत्ताधारी काय, विरोधक काय, सर्वसामान्य करत राहतील, त्यावरचा विश्वास दृढ राहील का? अगदी थोडक्यामध्ये, कारण विकास कोणी कोणाच्या सत्तेच्या काळात केलेला आहे हे जनता लक्षात ठेवते, मतदारही लक्षात ठेवतात. कुठचीही एवढी मोठी दुर्घटना झाल्यानंतर त्याचं लगेच सेफ्टी ऑडिट होतं आणि जोपर्यंत सेफ्टी ऑडिट होऊन तिकडचे सेफ्टी इंजिनियर्स होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य आहे असं प्रमाणपत्र देत नाहीत, तोपर्यंत कुठचाही रस्ता, कुठचाही ब्रिज सुरू होत नाही. हे कनेक्टिंग लिंकचं दरड हटवल्यानंतर सेफ्टी इंजिनियर्सने तशा प्रकारचं सर्टिफिकेट दिलं आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अतिशय उपयुक्तच नाही तर धोकादायक पण नाहीये, हा अतिशय सेफ आहे. तर त्याच्यामुळे सगळेजण जातील. ज्यावेळी मुंबईवरून पुण्याला उद्धवजींना जायचं असेल, आदित्यना जायचं असेल, तर मी 100% खात्रीने सांगतो ते लोणावळ्या मार्गे न जाता कनेक्टिंग लिंकनेच जातील. जयंत पाटलांना सांगलीला जायचं असेल त्यावेळी सुद्धा ते कनेक्टिंग लिंकनेच जातील. सर्व विरोधक कनेक्टिंग लिंकनेच जातील. त्यांचा प्रवास सुखावह हो, सेफ्टीने जातील, ते सुरक्षित हो, अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना आवाहन करतो की त्यांनी कनेक्टिंग लिंकनेच जावं. डोंट वरी, वी आर देअर. भारतीय जनता पक्षाचं गव्हर्नमेंट आहे, कार्यक्षम गव्हर्नमेंट आहे, केपेबल गव्हर्नमेंट आहे. तुमच्या जीवाची काळजी तुमच्या पक्षापेक्षा भारतीय जनता पक्ष जास्त प्रखरतेने घेईल. नक्कीच कनेक्टिंग लिंक वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपलेली असताना जयेशजी अगदी एका वाक्यात, कारण पुढच्या काळामध्ये IIT या संदर्भामध्ये मार्गदर्शन आणि सूचना करतील असं देखील मुख्यमंत्री म्हणालेले होते. त्यामुळे आता पुढचा येणाऱ्या काळातील IIT आणि त्या IITiansचा नेमका काय सल्ला येतो याकडे आमचं देखील लक्ष असेल. अगदी थोडक्यात, कारण विषय आणि वेळ संपवायची वेळ आली. कनेक्टिंग लिंक सुरू करण्याआधी घ्यायला पाहिजे होतं, हे वराती मागून घोडा आहे. बरं, नक्कीच धन्यवाद. तुमची टीका लक्षात आलेली आहे आणि सल्ला देखील आता सत्ताधारी पाहतील. त्यावरती काय होतं याकडे आमचं देखील लक्ष असेल. दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद. तुम्ही या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मंत्र्यांनी सरकारच्या वतीनं सभागृहामध्ये कोणती आश्वासनं दिली आणि ती कितपत पाळली याची श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिलेले आहेत. सरकारनं किती आश्वासनं दिली, पाळली किती,
श्वेतपत्रिका सादर करण्याचे अध्यक्षांचे निर्देश. 11 वर्षांपूर्वी सभागृहात मांडलेल्या प्रश्नाच्या उत्तरानं सगळेच अचंबित. सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता वेळेत न केल्याच्या संदर्भात मुद्दा सभागृहात चर्चेला आला. त्यावर सरकारी आश्वासनांबद्दल या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज हे संपण्यापूर्वी सभागृहात श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला दिले. याचं कारणही तसंच होतं. 17 डिसेंबर 2015 या दिवशी तारांकित प्रश्नावरील पूरक प्रश्नाची माहिती तब्बल 11 वर्षांनी सरकारकडून सभागृहात सादर करण्यात आली आहे. त्यावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांनीही या सरकारी लालफिती कारभाराबद्दल तीव्र नाराजीचा सूर आळवलाय. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत सरकारला निर्देश दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कोट्यवधी रुपयांच्या खरेदी विक्रीच्या नोंदी या नसल्याबाबतचा प्रश्न भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी 17 डिसेंबर 2015 विधानसभेत उपस्थित केला. त्यावेळी या प्रश्नासंदर्भात अधिकची माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल असं आश्वासन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलं होतं. ती माहिती 11 वर्षानंतर सभागृहात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली आहे. त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाला सहज घेतलं जात आहे, प्रशासनाला सभागृहाचं गांभीर्य दिसत नाही असा घरचा आहेर दिलेला आहे. आपण अनेकदा सूचना करता हा 17 डिसेंबर 2015 रोजी उत्तरित झालेला तारांकित प्रश्न आहे. 17 डिसेंबर 2015 अध्यक्ष महाराज, याच्यावर पूरक माहिती येत आहे 7 जुलै 2026 ला. खरं तर संसदीय कामकाज मंत्री महोदयांना मी 8 ऑक्टोबर 2025 ला विनंती केली की कामकाज सुधारलं पाहिजे. शेवटी अध्यक्ष महाराज, मी येताना ते गाणं होतं, कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगो, रह जाते सिर्फ विधानसभा के नियम. कारवाई निश्चित करा, पण दर अधिवेशनाच्या मधात पटलावर अहवाल ठेवा. आता डिजिटल प्लॅटफॉर्म होईल तेव्हा होईल, पण कमीत कमी पुन्हा अध्यक्ष महाराज विधानसभेला इतकं सहज सोपं स्वस्त असं कोणी समजून घेऊ नये, ही माझी आपल्याला आग्रहाची विनंती. आपण उत्तम काम करता म्हणून, नाही तर मी प्रश्नही मांडला नसता. पण तुम्ही जी संवेदनशीलतेने काम करतात, तुमच्याकडून अपेक्षा आहे की विधानसभेचं कामकाज हे धारदार व्हावं, बोथट होऊ नये. यापूर्वी देखील विलंबानं होणाऱ्या आश्वासनापूर्तीचा मुद्दा हा आला होता. तेव्हा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण आमदार असताना मांडलेल्या कपात सूचनेचं उत्तर मुख्यमंत्री झाल्यावर मिळाल्याची आठवण ही सांगितली होती. 2022च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेल्या कपात सूचनेचं उत्तर मागच्या आठवड्यात आल्याचं सांगून विधानसभेला इतकं स्वस्त समजू नका अशी खंत मुनगंटीवारांनी व्यक्त केली आहे. संविधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान आहे. कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याचा आणि त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचं काम विधिमंडळाकडे. असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत दिली जात नसेल तर ते संविधानिक रचनेकरता घातक असल्याचं अध्यक्ष नार्वेकर म्हणतात. राज्य सरकारनं दिलेली आश्वासनं आणि इतर प्रलंबित बाबींची माहिती याबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मांडावी असे निर्देश त्यांनी सरकारला दिले. मी परत एकदा शासनाला असे निर्देश देत आहे की आपण त्वरित आतापर्यंत दिलेली आश्वासनं असतील, आतापर्यंत दिलेली अधिक माहिती देण्यासंदर्भातली शाश्वती जी सभागृहात दिली गेली असेल त्या संदर्भात हे अधिवेशन संपण्यापूर्वी व्हाईट पेपर श्वेतपत्रिका या सभागृहात आपण मांडावी. सरकारनं मुख्य सचिवांसोबत चर्चा करून खातेनिहाय दिलेली आश्वासनं आणि केलेली पूर्तता याचा आढावा घेण्याची सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी केली आहे. त्यावर अधिवेशन संपण्यापूर्वी निर्देशांचं पालन करण्याचं आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिल्यावर या वादावर पडदा पडलाय.
अध्यक्षांना आश्वासनांची पूर्तता करण्याकरता निर्देश द्यावे लागतात. ही बाब सरकारकरता लाजिरवाणी असल्याचा सूर या निमित्तानं विधानभवन परिसरात चर्चिला जातोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असली तरी राज्यांमधील आर्थिक दरी अधिक रुंदावत असल्याचं जागतिक बँकेच्या नव्या अहवालातून स्पष्ट झालंय. राष्ट्रीय स्तरावर भारत अद्याप लोअर उत्पन्न गटातच आहे. मात्र दिल्लीसह 5 राज्यांनी उच्च मध्यम उत्पन्न गटाचा टप्पा गाठलाय. महाराष्ट्र निकषाच्या उंबरठ्यावरती असून अवघ्या $8 मागं राहिलाय. पाच राज्यांची श्रीमंती वाढली, आपला महाराष्ट्र उंबरठ्यावर. जागतिक बँकेच्या अहवालात गरीब श्रीमंत दरी वाढल्याचा निष्कर्ष. सामान्य भारतीयांची कमाई अजूनही सरासरीतच. जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार भारतातील आर्थिक प्रगतीचं एक नवं चित्र समोर आलंय. देशातील 5 राज्यांनी घवघवीत यश मिळवत जागतिक स्तरावर उच्च मध्यम उत्पन्न गटामध्ये स्थान मिळवलंय. मात्र त्याचवेळी काही मागासलेली राज्य अजूनही मूलभूत उत्पन्नासाठी संघर्ष करतायत. राज्यांमधील वाढती आर्थिक दरी या अहवालातून आता स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार सारखी मोठी राज्य अजूनही या पातळीपासून खूप दूर आहे. त्यामुळे देशाची आर्थिक प्रगती वेगानं होत असली तरी तिचा लाभ सर्व राज्यांपर्यंत समान प्रमाणामध्ये पोहोचला नसल्याचं या अहवालामध्ये नमूद केलंय. कंट्री इन्कम क्लासिफिकेशन या अहवालानुसार देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न $2,760, सुमारे 2.3 लाख रुपये. या आकड्यामुळे जागतिक पातळीवर भारत अजूनही निम्न मध्यम उत्पन्न गटातच मोडतो. परंतु देशांतर्गत पातळीवर जर विचार केला तर धक्कादायक तफावत दिसून येते. भारतातील 5 राज्यांनी श्रीमंतीची नवी पातळी गाठत उच्च मध्यम उत्पन्न गटामध्ये स्थान मिळवलंय, तर काही राज्ये अजूनही अत्यंत गरिबीमध्ये आहे. दिल्लीमध्ये 5,91,858, कर्नाटकमध्ये 5,31,121, तेलंगणामध्ये 5,14,746, तामिळनाडूमध्ये 5,07,321, गुजरातमध्ये 4,50,677, महाराष्ट्रामध्ये 4,40,586, केरळमध्ये 4,38,724. जागतिक बँकेच्या अहवालानुसार यात केवळ राज्याची प्रगती दाखवली नाही तर देशातील वाढती विषमताही उघड केली आहे. एका बाजूला दिल्ली आणि कर्नाटक सारखी राज्य जागतिक पातळीवर इंडोनेशिया आणि व्हिएतनाम सारख्या देशांना मागे टाकतायत, तर दुसऱ्या बाजूला बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड ही राज्य अत्यंत मागे आहे. बिहारची स्थिती तर शेजारील नेपाळ किंवा आफ्रिकेतील काही गरीब देशांपेक्षाही खालावली आहे. भारतातील आर्थिक विकासाचा लाभ सर्व राज्यांना समान प्रमाणात मिळालेला नाहीये. त्यामुळे राज्यामधील उत्पन्नामधील असमानता वाढल्याचं चित्र आहे. गेल्या 3 दशकांमध्ये भारतातील राज्यांचं समीकरण पूर्णपणे बदललंय. 1994 मध्ये आघाडीवर असलेला पंजाब आता खूप मागे पडला असून तो राजस्थानच्या बरोबरीला आलाय. याउलट ओडिशानं उत्तर प्रदेशपेक्षा 75% अधिक उत्पन्न मिळवत मोठी झेप घेतली आहे, तर आसामनं झारखंडला 48% उत्पन्नासह मागे टाकलंय. भारतातील काही राज्य विकसित देशांच्या दिशेने वाटचाल करतायत, तर काही राज्य अजूनही मूलभूत गरजांसाठी संघर्ष करतायत. देशाच्या शाश्वत विकासासाठी ही आर्थिक दरी कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. आर्थिक व्यवस्थेचा मोठा फायदा मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचतो. भारतातील अवघ्या 1% श्रीमंताकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी 40%पेक्षा अधिक संपत्ती केंद्रित आहे. ज्यांच्याकडे आधीच भांडवल आहे त्यांना गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा सर्वसामान्य माणसांपेक्षा अधिक आहे. गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक कौशल्य मिळत नाही. त्यामुळे कौशल्यांचा अभाव असलेल्यांना कमी वेतनाच्या किंवा कंत्राटी पद्धतीच्या कामांवर समाधान मानावं लागतं. तंत्रज्ञानाच्या वेगानं होणाऱ्या विकासामुळे उच्च शिक्षित तंत्रज्ञांची श्रीमंती वाढते, तर दुसरीकडे सामान्य कामगारांचं उत्पन्न घटतंय किंवा त्यांच्या नोकऱ्या जात आहेत. बहुतांश मोठे उद्योग आणि सोयी सुविधा शहरांमध्ये केंद्रित असल्यानं ग्रामीण भागातील लोकांचं उत्पन्न शेतीवर अवलंबून राहत आहे, जे निसर्गाच्या लहरीपणावर आधारित असतं. त्यामुळे श्रीमंत आणि गरिबांमधील दरी कमी करणं शक्य नाहीये.
त्यामुळे सर्वाधिक श्रीमंत आणि सर्वाधिक गरीब राज्यांमधील उत्पन्नाचं अंतरही वाढत चाललेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज जगभरामध्ये ऊर्जा सुरक्षेचा आणि हवामान बदलाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय. भारत आपल्या गरजेच्या जवळपास 80 ते 85% कच्चं तेल आयात करतो आणि ज्यासाठी देशाचे अब्जावधी डॉलर्सचे परकीय चलन खर्च होतं. अलीकडेच आपण इंधन टंचाईची भीषण परिस्थिती सगळ्यांनी अनुभवली. अशा परिस्थितीमध्ये इथेनॉल हे एक असे पर्यायी आणि पर्यावरणपूरक इंधन म्हणून समोर आलेलं आहे, जे केवळ भारताचे परकीय चलन वाचवणार नाही, तर देशाच्या आर्थिक आणि पर्यावरणीय चित्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दशकापूर्वी वाहनांसाठी इथेनॉल हा उत्तम पर्याय असल्याचं सांगितलेलं आहे. पाहुयात या संदर्भातील आमचा हा विशेष रिपोर्ट. इथेनॉल परकीय चलनाची मोठी बचत करणारा पर्याय. भारताची अर्थव्यवस्था इंधन आयातदारकडून इंधन उत्पादक बनणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा इथेनॉल वापराबाबत सातत्यानं पुढाकार. भारत आपल्या गरजेच्या तब्बल 80% जास्त कच्चं तेल इतर देशांतून आयात करतो. यासाठी दरवर्षी लाखो कोटी रुपये खर्च करावे लागतात. यासाठी भविष्यात पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण केल्यामुळे कच्च्या तेलाची आयात कमी झाली आहे. इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टामुळे देशाचं अब्जावधी डॉलर्सचं परकीय चलन वाचतंय, जे देशाच्या इतर अंतर्गत विकासासाठी वापरता येत आहे. भारतामध्ये पेट्रोल डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉलच्या वापरासाठी सातत्यानं मोठा पुढाकार घेतला आहे. जून 2026 मध्ये सरकारने या संदर्भात एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या काळात क्रूड ऑइलच्या दरात पुरवठ्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारकडनं विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यानुसार केंद्रानं E100 फ्युएलला मंजुरी दिली आहे. E100चा प्रयोग यशस्वी ठरल्यास भारताची क्रूड ऑइलच्या तेलाची आयात कमी होऊ शकते. नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये E100 फ्युएलसाठी नियमांना मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी E85 फ्युएल लॉन्च करण्यात आलं होतं. आता E100ला मंजुरी दिल्यानं इथेनॉल ब्लेंडेड फ्युएलची चर्चा सुरू झाली आहे. येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये अनेक वाहन कंपन्या फ्लेक्स फ्युएल कार लॉन्च करतील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी गडकरींनी मारुती सुझुकीच्या फ्लेक्स फ्युएलवर चालणाऱ्या गाडीचं लॉन्चिंग केलं होतं. सुरुवातीला ही कार टॅक्सी सेवा चालवणाऱ्यांना मिळणार आहे. मैं आप सबको आह्वान करूंगा कि आपके हजारों वर्कर काम करते हैं, सबके पास मोटरसाइकिल है. मैंने हीरो को ये रिक्वेस्ट की है कि क्या आप आपकी हीरो की जो पेट्रोल मोटरसाइकिल है ये फ्लेक्स इंजन में कन्वर्ट नहीं कर सकते क्या? इसकी भी किट आप तैयार करिए, ताकि हमारी शुगर फैक्ट्री, हमारी इथेनॉल की फैक्ट्री डायरेक्ट अपने पंप डालकर इथेनॉल बेच सके, और इथेनॉल बेचने के कारण आज पेट्रोल की जरूरत नहीं पड़ेगी. E100 फ्युएलमध्ये 100% इथेनॉल असतं. इथेनॉल फ्युएलची निर्मिती ऊस, मका, तांदूळ आणि कृषी उत्पादनांपासून होते. सध्या भारतात E20 पेट्रोलचा वापर केला जातोय. तो आता E100 केला जाणार आहे. सध्या भारताला मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइलची आयात करावी लागते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलचे दर वाढल्यास त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. इथेनॉल उत्पादन वाढल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना 80,000 कोटींचं अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. नितीन गडकरी यांनी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारनं 100% इथेनॉल वापराला परवानगी दिली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या आयात, अवलंबित्व कमी करणं, परकीय चलनाची बचत करणं, देशांतर्गत कृषी क्षेत्राला चालना देणं आणि संबंधित पर्यावरणीय फायदे यासारख्या अनेक उद्दिष्टांसह सरकारनं इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रमाच्या अंतर्गत पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण सुरू केलंय. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी भारत पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देतोय. नितीन गडकरी यांनी या संदर्भातील नियमावलीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.
याचा अर्थ आता भारतात अशी वाहनं रस्त्यावर धावू शकतील जी पूर्णपणे फक्त इथेनॉलवर चालणारी असतील. पारंपरिक इंधनाच्या तुलनेमध्ये इथेनॉल जळताना खूप कमी प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन आणि इतर घातक वायू हवेत सोडतो. यामुळे वायू प्रदूषण कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. इथेनॉल हे बायोमास पासून बनत असल्यामुळं ते कार्बन न्यूट्रल मानलं जातं. याच्या वापरामुळे हरितगृह वायूचं उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी होतं, ज्यामुळे जागतिक तापमान वाढीच्या समस्येच्या विरुद्ध लढ्यात भारताला मोठी मदत सुद्धा होईल. देशभरात इथेनॉल निर्मितीसाठी शेकडो नवीन कारखाने सुरू होत आहेत. यामुळे साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळाली असून ग्रामीण आणि शहरी भागात लाखो लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल. अनेकदा साखरेचं उत्पादन जास्त झाल्यानं साखरेचे भाव कोसळतात आणि साखर कारखाने शेतकऱ्यांची FRP देऊ शकत नाही. आता अतिरिक्त ऊस आणि मळीचा वापर इथेनॉल बनवण्यासाठी होत असल्यानं शेतकऱ्यांची थकीत बिलं वेळेवर मिळण्यास मदत होते आहे. यात खराब धान्याचा वापर इथेनॉल बनवण्यासाठी केला जाऊ लागल्यानं अन्नधान्याचा अपव्यय टाळता येणार असून आता कचऱ्यातून ऊर्जा संपत्ती निर्माण होणार आहे. इथेनॉलचे ऑक्टेन रेटिंग पेट्रोलपेक्षा जास्त असते. जेव्हा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं तेव्हा इंधनाची गुणवत्ता सुधारते. यामुळे इंजिनमधील इंधन अधिक चांगल्या प्रकारे जळते आणि वाहनांची कार्यक्षमता सुधारते. त्यामुळे याबाबत काही लोकांनी इथेनॉलचा जो अपप्रचार चालवलाय त्याला नितीन गडकरी यांनी सर्व दावे फेटाळून लावलेत. मुझे लोगों ने बहुत क्रिटिसाइज किया और ये कहा कि ये कुछ भी बात करते ये कभी संभव नहीं होगा. 100% इथेनॉल पर गाड़ियां चल नहीं सकती. बीच में इसके पीछे बड़ा अपप्रचार किया गया, मुझे भी टारगेट किया गया. ये पूरा पेड कैंपेन था और पेड कैंपेन में ये करते समय ये कोशिश की गई कि इथेनॉल से गाड़ियां बिगड़ गई. फिर भी अपप्रचार किया गया कि मेरे फायदे के लिए मैं कर रहा हूं. मुझे इसकी चिंता नहीं है क्योंकि हम देश के हित में काम कर रहे हैं, किसानों के हित में काम कर रहे हैं. कच्चं तेल हे मर्यादित आहे आणि ते कधी ना कधी संपणार आहे. याउलट इथेनॉल हे दरवर्षी शेतात पिकणाऱ्या पिकांपासून बनवलं जातं. त्यामुळं हा एक कधीही न संपणारा इंधनाचा स्रोत आहे. इंधनासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं देखील संवेदनशील असतं. इथेनॉलचे देशांतर्गत उत्पादन वाढल्यामुळं भारत ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असून नितीन गडकरींच्या या दूरगामी विचारामुळे भारताची अर्थव्यवस्था इंधन आयातदारकडून इंधन उत्पादक बनण्याच्या दिशेनं वेगानं पाऊल टाकते. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.